सर्वांना नमस्कार. सखी सावित्री समिती माहे फेब्रुवारी इतिवृत्त लेखन नमुना. माहे फेब्रुवारीच्या इतिवृत्तामध्ये कोणकोणते विषय असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 9, दिनांक वेळ लिहिणार आहात. त्यानंतर आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला खालील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही असं लिहून आपण खाली सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय क्रमांक 2, पायाभूत सुविधांविषयी चर्चा करण्याबाबत. ठराव क्रमांक, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय गरजांचा विचार करून शाळेत सर्व पायाभूत सुविधा असणे गरजेचे असते असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेच्या पायाभूत सुविधांचीच तपासणी करण्यात आली. यावेळी पायाभूत सुविधा अंतर्गत शाळेतील यांची दुरुस्ती तर या सुविधा शाळेत नसल्याने ग्रामपंचायतीकडे तसेच समग्र शिक्षा अंतर्गत मागणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, विद्यार्थिनींचे महिला शिक्षकांशी चर्चासत्र राबविण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी, ताणतणाव मुक्तीसाठी तसेच शाळेतील गरजा याविषयी चर्चासत्र राबवण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व ताणतणाव मुक्तीसाठी विद्यार्थिनींचे चर्चासत्र शाळेतील महिला शिक्षकासोबत घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा. पुढील विषय क्रमांक 4, मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापनाबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापन उत्तम असेल तर शिक्षण अधिक सक्षमतेने होऊ शकते. या दृष्टीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती ध्यान व योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे. यासाठी शाळेमध्ये ध्यान व योगाचे महत्त्व या विषयाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात यावे. तसेच तणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, लैंगिक अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारण प्रणालीबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थिनी तसेच पालकांना लैंगिक अत्याचार प्रतिबंध विषयाच्या अनुषंगाने चांगला स्पर्श, वाईट स्पर्श कसा ओळखावा तसेच शाळेतील तक्रार पेटीचे महत्त्व आणि समुपदेशकाशी विश्वासपूर्ण ओळख या गोष्टीची माहिती हवी. या उद्देशाने सदर समितीच्या बैठकीत चांगला स्पर्श, वाईट स्पर्शचे प्रात्यक्षिक समितीच्या सदस्याकडून करून घेण्यात आले. तर समुपदेशकाचे महत्त्व, त्याच्याशी असलेले विश्वासार्ह संबंध व तक्रारपेटीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी झालेल्या कार्यशाळेबाबत चर्चा केली असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय क्रमांक 6, सायबर सुरक्षा व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करण्याबाबत. ठराव क्रमांक, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थी कशा प्रकारे करतोय यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. त्याचबरोबर विद्यार्थिनी व महिला पालक यांनी सोशल मीडियाचा वापर करत असताना सायबर सुरक्षेचा वापर करणे गरजेचे आहे. याविषयी चर्चा झाली असता चर्चेअंती सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटच्या सेटिंगचा वापर करून आपले अकाउंट गोपनीय राहील याची काळजी घ्यावी. याबाबत प्रत्यक्ष सेटिंगचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7,
चाइल्ड हेल्पलाईन चिराग ॲपविषयी माहिती देण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेतील विद्यार्थिनी व महिला पालकांना शासनाच्या चाइल्ड हेल्पलाईन नंबर व चिराग ॲपविषयी माहिती असणे गरजेचे आहे. यावर चर्चा केली असता चर्चेअंती चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098चे महत्त्व स्पष्ट करण्यात आले व चिराग ॲपचा वापर कसा करावा, ॲपवर माहिती कशी भरावी याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले व प्रत्यक्षात डेमो प्रात्यक्षिक सभेसमोर दाखवण्यात आले असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8. ऐनवेळचा विषय. ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता.